नमस्कार. आपलं सर्वांचं स्वागत आहे आमचे पॉडकास्ट मज्जा रज्जू आणि बरंच काही. आपला टुडेज टॉपिक इज प्रेग्नन्सी अँड बॅक पेन आणि आपल्या ह्या टॉपिकवर आपल्याला मार्गदर्शन करायसाठी डॉक्टर उज्ज्वला पाटील, कन्सल्टंट ऑब्स्टेट्रिशियन आणि लमास सर्टिफाईड चाइल्ड बर्थ एज्युकेटर. शी इज स्पेशलाइज्ड इन natural birthing. Madam has a vast experience of 25 years. She's a director of Polaris Healthcare and she's also attached to Manipal, Jupiter, Cloud9 and Surya Hospitals. Over to you, madam. नमस्कार. आज आपण इथे बॅक पेन आणि प्रेग्नन्सी याबद्दल बोलायला आलो आहोत. पण थोडंसं मी माझ्याबद्दल पण सांगू इच्छिते. मी लमास सर्टिफाईड चाइल्ड बर्थ एज्युकेटर आहे. ही बेसिकली लमास एक US ची ऑर्गनायझेशन आहे जी स्त्रीला चाइल्ड बर्थ एज्युकेशन म्हणजे जी माहिती आहे, शास्त्रोक्त माहिती जी आपली प्रेग्नन्सीबद्दल, चाइल्ड बर्थ आणि निओनेटल केअर याबद्दल माहिती देते. आणि त्यामुळे जेव्हा ही माहिती मिळते तेव्हा प्रेग्नंट जी स्त्री आहे तिला पूर्णपणे कॉन्फिडन्स येतो आणि डिलेवरी नॉर्मल होण्यात प्लस बाळाची काळजी घेणं किंवा प्रेग्नन्सीमध्ये जे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा काही छोटे छोटे एलिमेंट्स येतात ते टॅकल करण्यासाठी तिला खूप छान मदत होते. हां, एक फार नवीन आहे, म्हणजे माझ्यासाठी पण हे नवीन शब्द होते जरा, पण इट्स डेफिनेटली व्हेरी गुड कन्सेप्ट. आणि यू आर ऑल्सो स्पेशलाइज इन नॅचरल बर्थिंग. सो व्हॉट इज दॅट एक्झॅक्टली? बेसिकली जेव्हा मी जसं सांगितलं चाइल्ड बर्थ एज्युकेशन क्लासेस झाले की एकदा स्त्रीला कळालं की आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे प्रेग्नन्सीमध्ये, कुठले फिजिकल सिम्पटम्स आहेत, इमोशनल चेंजेस काय होणार आहेत किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत लाईक नॉशिया वॉमिटिंग आहे, बॅकएक आहे, ते कसं टॅकल करायचं. प्लस चाइल्ड बर्थ आपल्याकडे बेसिकली डिलेवरीबद्दल जी माहिती आहे ती जनरली मीडियामधून मिळते की मूव्हीजमध्ये की अरे हे खूप पेनफुल आहे, हा आपण सहनच करू शकणार नाही. पण जेव्हा त्यांना एव्हिडन्स बेस्ड इन्फॉर्मेशन मिळते की एक्झॅक्टली काय आहे, पेन कमी करण्यासाठी आपण कुठल्या गोष्टी फॉलो करू शकतो लाईक व्यायाम आहेत किंवा मग वॉटर मेथड, या सर्व करून आपण नॉर्मल डिलेवरी करू शकतो. हा कॉन्फिडन्स जेव्हा येतो तेव्हा नॉर्मल डिलेवरीचा रेट वाढतो. कारण आजकाल नॉर्मल डिलेवरीचा रेट हा खूप कमी झालेला आहे. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तो ऑलमोस्ट 80% आपण सिझेरियन सेक्शन बघतो. तर त्यासाठी हे चाइल्ड बर्थ एज्युकेशन आणि हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे, जे आपल्याला बऱ्यापैकी नॉर्मल डिलेवरीचे रेट्स वाढवता येतील. त्यामुळे डेफिनेटली. आणि याच अनुषंगाने आता आपण बॅक पेन आणि प्रेग्नन्सी या टॉपिककडे वळूयात. सो जनरली आय सी लॉट ऑफ पेशंट्स की ज्यांना जे प्रेग्नन्सी रिलेटेड त्यांना बॅक पेन्स होत असतात. आता याच्यात बहुधा मी 3 प्रकारे पेशंट्स बघत असतो. एक म्हणजे की ज्यांना ऑलरेडी बॅक पेन आहे, त्यांना ऑलरेडी स्पाईन प्रॉब्लेम आहे आणि नाऊ दे आर प्लॅनिंग फॉर अ प्रेग्नन्सी. दे कम टू अस फॉर ॲडवाईस. The second scenario is ki during pregnancy they develop the back pain. And third scenario, obviously after pregnancy they have a lot of issues regarding their back or sometimes the leg problems. तर मॅडम, तुमच्याकडे जेव्हा पेशंट्स येतात दे आर नॉट प्रेग्नंट, पण जर त्यांनी काही बॅक पेन किंवा कोणतेही कंप्लेंट केल्या तर हाऊ यू गो अबाउट दिस पेशंट्स? व्हॉट यू सजेस्ट किंवा काय प्रकारे तुम्ही ट्रीटमेंट किंवा इन्व्हेस्टिगेशन्स काय करतात त्यांचे? जनरली आपल्याकडे प्री कन्सेप्शन काउन्सिलिंगसाठी पेशंट येतात. कारण आजकाल सर्व प्लॅन्ड असतं प्रेग्नन्सी प्लॅन करण्यासाठी. तर आपण एक टोटली त्यांची हिस्ट्री घेतो. हिस्ट्रीमध्ये काही अफेक्टिंग फॅक्टर्स आहेत का ते चेक करतो. एक्झामिनेशनमध्ये पाहतो. प्लस काही ब्लड टेस्ट आणि हे सर्व करून घेतो. त्यामध्ये कॅल्शियम, विटॅमिन D, B12, आयर्न आणि ह्या सर्व गोष्टी करून याच्यामध्ये जर काही डेफिशियन्सी असतील तर ते आपण त्यांना सांगतो. प्लस त्यांना डाएट काउन्सिलिंग लाईक प्रॉपर बॅलन्स डाएट, प्रोटीन इंटेक सर्व व्यवस्थित हवा हे सांगतो. आणि जर स्पाईनचा काही प्रॉब्लेम असेल, सपोज पर्सिस्टंट त्यांना बॅकएक आहे किंवा त्याच्यासोबत ॲडिशनल सिम्पटम टिंगलिंग, नमनेस आहे, वीकनेस आहे, तर देन वी रेफर इट टू स्पाईन सर्जन. कारण नंतर परत प्रॉब्लेम वाढण्यापेक्षा आधीच ट्रीटमेंट करून मग प्रेग्नन्सी प्लॅन केलेली कधी पण चांगले राहील. आणि बऱ्याचदा आता हे पेशंट्स माझ्याकडे येतात अँड दे हॅव देअर सोनोग्राफी रिपोर्ट्स ऑल्सो अँड दे लॉट ऑफ हॅविंग लॉट ऑफ टाईम आय सी ओव्हेरियन सिस्ट. सो म्हणजे बऱ्याचदा मी त्यांना म्हणतो की ओव्हेरियन सिस्टमुळे असू शकतं, पण मग तेव्हा गायनेकॉलॉजिस्ट त्यांना सांगत असतात की बऱ्याचदा ओव्हेरियन सिस्टमुळे पण हा पेन नसावा. तर याच्यात तुम्ही थोडं अजून सांगू शकाल का की ओव्हेरियन सिस्टमुळे पेन होतोच की समटाईम इट इज जस्ट बिनाईन अँड इट इज नॉट कॉझिंग एनी पेन?
हे साईजवरती डिपेंड करतं. जर साईज जास्त असेल ओव्हॅरियन सिस्ट आणि इवन फायब्रॉइड्स युट्रसमध्ये ते जर जास्त असेल, जेव्हा आपण अल्ट्रासाऊंड करतो त्या इमेजिंगमध्ये आपल्याला कळतंच. जर बिग साईज असेल तर असंही प्रेग्नन्सीमध्ये ते हार्मफुल असतं आणि प्रेशर सिम्प्टममुळे ते तुम्हाला पेन करू शकतं. तेव्हा त्याची ट्रीटमेंट केली आपण, सिस्ट काढले किंवा फायब्रॉइड जर काढून मग प्रेग्नन्सी प्लॅन केली तर डेफिनेटली त्यांचा बॅकएक बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. ओके. सो डेफिनेटली आणि जसं मॅडम पेशंट्स माझ्याकडे पाठवतात, जर त्या पेशंट्सला काही सिरियस स्पाईन रिलेटेड इश्यू असेल. आता माझ्याकडे जेव्हा हे पेशंट्स येतात, तेव्हा एक्सरे आम्ही करत असतो. अगेन वी आर मेकिंग शुअर की बाबा पेशंट प्रेग्नंट नाही आहे किंवा त्यांची पाळी चुकलेली नाही आहे, तरच आपण तो एक्सरे करत असतो. आणि त्याच्या पुढे मग जर जायचं असेल तर मग बऱ्याचदा मला MRI करावा लागतो. आता MRIमध्ये मला एक्झॅक्टली डिस्क कंडिशन्स कशा आहेत, म्हणजे वेदर दे इज अ डिहायड्रेशन, ते कमी झालेलं आहे का, किंवा ती ब्लॅक डिस्क दिसते आपल्याला MRIमध्ये. आणि अशा डिस्कमधनं बऱ्याचदा मग आपल्याला पेन जनरेट होत असतात. तर हे सर्व स्क्रीनिंग करायसाठी आम्ही मग एक MRI करत असतो. MRIवरती फाइंडिंग्स जे असतात त्याच्या बेसिसवर मग मला पेशंटला कॉन्सिल करावं लागतं. कारण जर त्यांना मल्टिपल डिस्क रिलेटेड इश्यू असतील तर मग त्यांना बऱ्यापैकी एक्सटेंडेड बेड रेस्ट ही घ्यावी लागू शकते ड्युरिंग प्रेग्नन्सी. Before pregnancy, if they are not immediately planning, then I think it is a good time that they should maintain their good postures, they should develop their core strengthening, मसल्सवर त्यांनी काम केलं पाहिजे आणि न्यूट्रिशन इम्प्रूव्ह केलं पाहिजे, की जेणेकरून त्यांचे स्पाईनची स्टॅबिलिटी ही वाढली पाहिजे. आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी जसं वजन वाढतं तेव्हा त्या स्पायनल स्टॅबिलिटीचा त्यांना फायदा होतो. ऑब्व्हियसली आपण जास्त मेडिसिन्स देऊ शकत नाही, त्याच्यामुळे काही कालावधीपर्यंत तरी डेफिनेटली थर्ड ट्रायमेस्टरला आपल्याला पेशंटला एक प्रॉपर बेड रेस्ट ही द्यावीच लागत असते. आता ह्या टॉपिक्समध्ये जसं आपण जो बॅक पेन म्हणतो आहे आणि पेशंट इज नाऊ एंटरिंग, तर बऱ्याचदा पेशंट्स दे आर ट्राईंग टू गो फॉर IVF किंवा असं काहीतरी, म्हणजे दीज आर ऑल काइंड्स ऑफ फार महागड्या ट्रीटमेंट्स आहेत. आणि मग त्यांना ते ऑब्व्हियसली तिथे ब्रेक नको पाहिजे असतो, की बाबा सडनली बॅक पेन सुरू झाला मग मी माझ्या मेडिसिन चालू करेल. सो जर कोणते पेशंट्स असे तुमचे IVF किंवा ह्या सायकल्समध्ये जात असतील, तर जर त्यांना काही ऑब्व्हियस तुम्हाला वाटत असेल की आपल्याला की बॅक पेनमुळे आपल्याला अडथळा होऊ शकतो, तर तुम्ही त्यांना काही सजेस्ट करू शकतात का पर्टिक्युलरली, की त्या ड्युरिंग दॅट ट्रीटमेंट त्यांनी काय हे करावं का काही? जनरली जर स्पाईन रिलेटेड प्रॉब्लेम नसतील, म्हणजे इन्फेक्शन नाही आहे किंवा स्पाईनमध्ये डिस्क प्रॉब्लेम नाही आहे, तर जनरली हा मेकॅनिकल प्रॉब्लेम असतो जो रिलेटेड आहे पोश्चर्सशी तुमच्या. तर तुम्ही कसं बसता, तुम्ही उभे कसे राहता, प्लस तुम्ही कसे झोपता, नंतर तुमचं वेट किती आहे, वेटमुळे प्रेशर येऊ शकतं स्पाईनवरती, न्यूट्रिशन कसं आहे, त्याच्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि प्रोटीन डेफिशियन्सी असेल तरी प्रॉब्लेम होऊ शकतात. तर मला वाटतं याच्यावरती आपल्याला फोकस करावा लागतो. आणि अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट मी यामध्ये सांगेल, जर तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल आणि तर स्पेशली पिरियडच्या 10व्या दिवसानंतर इमेजिंगमध्ये तुम्ही एक्सरे किंवा CT स्कॅन हे शक्यतो करू नये, किंवा तुमचे जे कन्सल्टंट आहे स्पाईन कन्सल्टंट त्यांना तुम्ही सांगायला हवं की मी प्रेग्नन्सी प्लॅन करते. कारण बऱ्याच वेळेस काय होतं, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर आपण डिटेक्ट करतो 15 ते 20 दिवसानंतर. सो त्या काळामध्ये जर हे इमेजिंग वापरल्या तर आपल्याला प्रेग्नन्सी टर्मिनेट करावी लागू शकते. त्यामुळे तुमच्या ज्या कन्सल्टंटला हे सांगणं खूप गरजेचं आहे की मी प्रेग्नन्सी प्लॅन करत आहेत, त्याप्रमाणे ते इमेजिंग मोडॅलिटीज तुम्हाला प्लॅन करू शकतात. आणि मग अशा सिच्युएशनमध्ये बऱ्याचदा आता पेशंट्सला कधी आता आमच्यासमोर पण हा प्रश्न येतो, बिकॉज यू जस्ट कम अप विथ दॅट, की त्यांना मी पेन किलर्स दिलेले असतात, त्यांना न्यूरोमॉड्युलेटर मेडिसिन्स दिलेले असतात बऱ्यापैकी हाय डोसेजेस, आणि नंतर जर आपल्याला कळलं की शी वॉज प्रेग्नंट ड्युरिंग दॅट पिरियड, देन व्हॉट यू थिंक, म्हणजे त्यांनी ती कंटिन्यू करावी प्रेग्नन्सी, की इमिजिएटली काही इन्व्हेस्टिगेशन करून त्यांनी चेक करावं, की म्हणजे काय सजेशन असेल तुमचं? यामध्ये जर सिम्पल टॅबलेट्स दिल्या असतील लाईक पॅरासिटामॉल वगैरे तर जनरली काही प्रॉब्लेम होत नाही. पण जर तुम्ही स्ट्रॉंग स्टिरॉइड्स घेतले असतील किंवा मसल रिलॅक्संट आणि जर घेतले असतील तर जनरली प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आपण जेव्हा पहिला वायबिलिटी स्कॅन करतो, जेव्हा हार्टबीट चेक केली जाते, तेव्हा आपल्याला लक्षात येतं किंवा इथे मेजॉरिटी टाईम्स ऑल ऑर नन लॉ असतं, म्हणजे बेबी डेव्हलपच होत नाही, त्याची हार्ट ॲक्टिव्हिटी येत नाही आणि ते ॲबॉर्शनमध्ये टर्न होतं. आणि जर काही झालं नाही तर प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकतो. पण जनरली माझ्या मते जर स्ट्रॉंग तुम्ही ड्रग्स घेतले असतील तर टर्मिनेट केलेली बेटर आहे. पण त्याआधीच तुम्ही सांगू शकता की ॲक्सिडेंटल असेल तर कोणीच काही करू शकत नाही, पण जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तुम्हाला काळजी घ्यायलाच हवी.
सो आपण थोडंसं आपल्या दुसऱ्या टॉपिककडे वळूयात आता, की विच इज व्हेरी कॉमन, की ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑल्सो समटाईम यू गेट अ बॅक पेन. सो फ्रॉम युअर एंड मोस्ट ऑफ दिस पेशंट ॲक्च्युली तुम्ही ट्रीट करत असतात. म्हणजे माझ्याकडे जर ते आले तर ते बऱ्यापैकी त्यांना स्पाईनचे सिरियस इश्यू असतात. सो इनिशियली व्हॉट यू से, की मेकॅनिकल बॅक पेन असेल तर व्हॉट काइंड ऑफ थिंग्स यू सजेस्ट टू दिस पेशंट्स, की त्यांना पेन होऊ नये आणि झाला तर हाऊ दे कॅन ट्रीट विदाऊट मेडिसिन्स. जनरली प्रेग्नन्सी आपण 3 पार्ट्समध्ये डिवाईड करतो. पहिले 3 महिने त्याला फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो. नेक्स्ट 3 असतं त्याला सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड आहे जे थर्ड ट्रायमेस्टर, लास्ट 3 मंथ्स. फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये जनरली कोणाला पेन होत नाही, कारण तेव्हा वेट खूप वाढलेलं नसतं किंवा बेबीची साईज जास्त नसते, त्यामुळे मेजॉरिटी टाईम्स प्रॉब्लेम होत नाही. पण जे काही हे आहेत, जनरली इंडियामध्ये आपण बघतो 50 to 70% ह्या प्रेग्नंट स्त्रिया ज्या आहेत ह्या बॅकएकने सफर होतात. ओके, आणि ते जनरली सेकंड आणि मॅक्सिमम थर्ड ट्रायमेस्टरमध्ये होतं. तर याच्यामध्ये हे सर्व पहिलं एक आहे त्याच्यामध्ये, की एक जेव्हा स्त्री प्रेग्नंट असते तेव्हा हॉर्मोनल चेंजेस होतात बॉडीमध्ये. एक रिलॅक्सिन आणि प्रोजेस्ट्रॉन नावाचे हॉर्मोन सिक्रेट होतात. ते बेसिकली जॉईंट्स, जे पेल्विक जॉईंट्स आहेत त्याला सॉफ्ट करतात, लिगामेंट सॉफ्ट करतात आणि मसल्स पण. त्यामुळे जे स्पाईन आहे तो थोडा अनस्टेबल राहतो. प्लस जेव्हा बाळ वाढतं, बाळाचं पोटाची साईज वाढते, तेव्हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज होते आणि त्यामुळे पाठीचा कर्व वाढतो. त्याला आपण लंबर लॉर्डोसिस म्हणतो. ओके, ते जर झालं असेल, ते होतंच जनरली, तो एक भाग आहे. आणि मसल वीकनेस असेल तर ह्या तिन्हीमुळे हा जनरली आपण वी कॉल इट मेकॅनिकल बॅकएक. ओके, सो दिस इज ट्रीटेबल. याला आपल्याला जास्त काही मेडिसिन्स लागत नाहीत. जर पेशंटनी, महत्त्वाचं आहे पोश्चर इम्प्रूव्हमेंट. पोश्चरमध्ये आपण कसे बसतोय, नंतर स्टँडिंग पोश्चर कशी हवी आहे, झोपताना आपण कसं बसतो ते हवं आहे. न्यूट्रिशन ऑल्सो प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. डाएट रिच इन कॅल्शियम, नंतर विटॅमिन D3 सप्लिमेंटेशन, प्रोटीन इंटेक चांगला हवा आहे. आणि फिजिओथेरपी. प्लस जर पेन खूप जास्त असेल तर मग आपण त्यांना थोडंसं रेस्ट आणि हॉट वॉटर फॉर्मेंटेशन आणि ट्रॉपिकल जे पेनकिलर जेल्स आहेत ते आपण टेम्पररी वापरू शकतो. आणि फिजिओथेरपी खूप खूप मोठा रोल प्ले करते. येस, महत्त्वाची आहे. तुम्ही थोडंसं ॲक्च्युली तिच्यावर अजून थोडं मार्गदर्शन करू शकतात, की वेदर दे शुड स्टार्ट इन फर्स्ट ट्रायमेस्टर किंवा सेकंड, आणि वेदर दे कॅन कंटिन्यू दोज एक्झरसाइजेस वगैरे असं. मी जसं म्हटलं, प्रीनेटल आपण जेव्हा प्री कन्सेप्शन काउन्सिलिंग येतो तेव्हाच त्यांना याबद्दल गाईड करतो आपण. आणि यामध्ये त्यांची पोश्चर खूप इम्पॉर्टंट आहे. आता सपोज यू आर स्टँडिंग, तुमचे शोल्डर मागे हवे आहेत, चिन थोडी टक्टिन हवी आणि पेल्विस पण मागे टिल्टेड हवा आहे. तुम्ही सरळ उभं राहायला हवं. वेट दोन्ही पायांवरती आपण व्यवस्थित ठेवायला हवं आहे. आणि फुटवेअर ऑल्सो प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. खूप हाय हिल्स फुटवेअर घालायला नको आहेत किंवा एकदम फ्लॅट पण नको आहेत. जनरली एक 1 to 1.5 इंचेस जर आपण हे केलं फुटवेअर, त्यालाही ब्रॉड बेस असेल किंवा सॉफ्ट कुशनिंग तर, आणि टेपरिंग टोजच्या इथे नको आहे, तर हे फुटवेअर इम्पॉर्टंट आहे. सिटिंग पोझिशनमध्ये यू शुड हॅव लंबर सपोर्ट. म्हणजे जर तुम्ही स्लाउच करून बसायचं नाही, लाईक लो सिटिंग जर सोफा असेल किंवा रिक्लायनर्स असतात आपल्या घरामध्ये, त्यामध्ये नको आहे बसायला. चेअरवरती सरळ. आता बराचसा आपला IT क्लास आहे तर त्यामुळे ते कंटिन्युअस सिटिंग पोश्चर असते. सो मला वाटतं ते मोमेंटम ब्रेक करायला हवं. दर 30 ते 40 मिनिटांनी थोडंसं उठायचं, फिरायचं. यू कॅन डू जेंटल स्ट्रेचिंग ऑल्सो अँड देन यू कॅन सेट. ओके, सो हे सिटिंगबद्दल होतं. झोपताना बेटर टू स्लीप ऑन लॅटरल साईड्स. लेफ्ट लॅटरल आम्ही प्रेग्नन्सीसाठी खूप इम्पॉर्टंट पोझिशन मानतो, कारण त्याने बेबीला ब्लड सप्लाय वाढतो. सो जेव्हा झोपतो तेव्हा लेफ्ट लॅटरल, एक उशी आपल्या मानेखाली हवी आहे आणि एक आपल्या इन बिटवीन थाईज हवी आहे. सो पोश्चर प्रॉपरली मेंटेन राहते. आणि जेव्हा बाळाची साईज बरीचशी वाढते तेव्हा आपण एक पोटाखाली पण उशी ठेवू शकतो. सो मला वाटतं मल्टिपल पिलोज आपण यूज करून जेवढं कम्फर्टेबल राहू तेवढं बेटर राहतं. सो हे पोश्चर रिलेटेड आहे. सेकंड आहे कोर स्ट्रेंथनिंग. कोर म्हणजे बेसिकली आपले 4 भाग असतात. वरती डायफ्रॅम मसल असते, नंतर पुढे आपण ॲबडॉमिनल, डीप ॲबडॉमिनल मसल येतात, मागे बॅक मसल आहेत आणि खाली पेल्विक फ्लोअर. सो ह्या 4ही मसलचं स्ट्रेंथनिंग खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर एकदम सिडेंटरी असाल तर ह्या मसल सगळ्या वीक असतात. त्यामुळे फिजिओथेरपी किंवा तुम्ही योगा आय फील इट्स द बेस्ट फॉर्म ऑफ एक्झरसाइज. माझ्याकडे जेवढे पेशंट येतात, कोणी आले की मी सांगते पहिले तुम्ही सूर्यनमस्कार स्टार्ट करा. इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ 12 आसनास. त्याच्यासोबत ज्या बेसिक एक्झरसाइजेस आहेत, डीप ॲबडॉमिनल ब्रीदिंग, हे आपल्या डायफ्रॅमला ॲक्टिवेट करते, प्लस डीप ॲबडॉमिनल मसलला पण ती टोन करते. नंतर बॅकसाठी कॅट कॅमल स्ट्रेच आहे किंवा पेल्विक टिल्ट्स आहेत,
ते आपण करू शकतो. ग्लुटियल मसलसाठी हिप ब्रिज आहे, स्क्वॅट्स वगैरे जमत असेल तर, नाही तर ती शेवटच्या ट्रायमिस्टरमध्ये आपण सांगतोच करायला. आणि पेल्विक फ्लोअरसाठी किगल्स एक्सरसाइज, कारण पेल्विक फ्लोअर ही तुमचं युट्रसची साईज जी वाढलेली आहे, बाळ आहे, त्या सगळ्यांना सपोर्ट करते. त्यामुळे त्याचा विकनेस येणं खूप कॉमन असतं, तेव्हा तिथे किगल्स एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे. थोडं मी इंटरप्ट करेल फक्त इथे. आता दिस इज व्हेरी गुड इन्फॉर्मेशन विच यू टेल अस. बऱ्याच ठिकाणी आता काय आहे ना की IVF आणि प्रेशियस बेबी म्हणतो आपण, आणि द पीपल आर व्हेरी कन्सर्न. म्हणजे ते जस्ट वॉन्ट की नाही आम्ही बेड रेस्टच पूर्ण वेळ घेतो, जरी एखाद्याच त्यांना सांगितलेलं असतं, नाही सांगितलेलं असतं, पण दे आर ऑल व्हेरी कन्सर्न. मग अशा सिच्युएशनमध्ये मला पण थोडंसं आय एम ऑल्सो ऑन अ बॅकफूट की बाबा यांना खरंच मी एवढं सगळ्या एक्झरसाईज सांगायच्या का, त्यांनी त्या करायच्या का. कारण कसं आहे की आपण म्हणजे काही सांगावं आणि परत त्यांना काही प्रॉब्लेम्स व्हावे. सो ह्या बाबतीत थोडंसं तुम्ही त्यांना काही मार्गदर्शन करू शकतात का, असे स्पेशली जे आहेत फार कन्सर्न, की वेदर दे कॅन गो फॉर दिस थिंग्स. आपण जर स्ट्रिक्ट बेड रेस्ट घेतली तर तुमच्या मसल हळूहळू कमजोर व्हायला लागतात. त्यामुळे जेंटल आणि स्ट्रेचिंग मुवमेंट ही इम्पॉर्टंट आहे. ओके, पण आता जे आमच्या ह्याच्यामध्ये आहे की लो लाईंग प्लासेंटा आहे, शॉर्ट सर्विक्स आहे, या केसेसमध्ये आपल्याला जास्त काही करता येत नाही. ओके, पण मग लाईट वॉकिंग किंवा स्विमिंग असेल, सपोज इवन इफ यू स्टे इन वॉटर, तरी तो फरक पडतो. प्लस कॅट कॅमल स्ट्रेच आणि या छोट्या जे पेल्विक टिल्ट्स आहेत याच्यामध्ये जास्त प्रॉब्लेम होत नाहीत. पण तरीही मला वाटतं प्रत्येकाने आपल्या गायनॅकोलॉजिस्टला विचारूनच पुढे हा डिसिजन घ्यायला हवा. ओके, हां. पण एक आहे की आपण काहीच नाही केलं की त्या मसल अजून वीक होणार आणि तुमचा बॅकएक अजून वाढणार. इट्स ऑलवेज अ ग्रे झोन थोडं फार. मग लॉट ऑफ टाइम वी टॉक ऑन द फोन अबाउट द पेशंट, वी डिस्कस की व्हॉट कॅन बी टेलर कस्टमाइज फॉर दॅट पर्टिक्युलर पेशंट. Always take opinion of your gynecologist about exercise. येस, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जनरली आपलं पोट खूप मोठं झालेलं असतं, वजन वाढलेलं असतं, आणि ऑब्वियसली द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी शिफ्ट झालेलं असतं. आणि वी सी लॉट ऑफ फिमेल्स हू आर हॅव्हिंग बॅक पेन, प्रेग्नंट फिमेल्स ड्युरिंग दॅट पिरियड. सो तुम्ही इन जनरल डू यू ॲडवाईज बेड रेस्ट इन दॅट last trimester, or you still tell them to be active during that period? जर बॅकएक गायनॅक कॉजेसमुळे नसेल किंवा गायनॅकोलॉजिस्ट कॉजेस प्रीटर्म डिलेवरीचे चान्सेस नसतील, जसं मी म्हटलं की प्लासेंटा प्रिविया नाही आहे, शॉर्ट सर्विक्स नाही आहे, किंवा आपल्याला प्रीटर्मची पॉसिबिलिटी वाटत नाही आहे, देन एव्हरी वुमन, प्रेग्नंट वुमन शुड एक्सरसाइज. हां, या जेंटल मुवमेंट्स अँड स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आर मस्ट. त्याशिवाय बॅकएक कमी होणार नाही, कारण त्या मसल अदरवाईज त्याची फ्लेक्सिबिलिटी कमी होते आणि स्प्रेन जास्त होऊन अजून बॅकएक वाढणार. फक्त यात मी ॲड करेल की इफ दोज पेशंट कम टू मी अँड इफ शी इज ऑलरेडी डायग्नोस्ड विथ डिस्क प्रॉब्लेम, किंवा ड्युरिंग प्रेग्नन्सी दे हॅव डेव्हलप द डिस्क प्रॉब्लेम्स, ऑब्वियसली दुसरं कोणतंही इमेजिंग आपण करू शकत नाही, पण आपण डेफिनेटली MRI हा करू शकतो. MRI is not contraindicated during pregnancy, and that is the investigation which we can definitely perform during the pregnancy. सो ह्या पेशंट्समध्ये जर त्यांना डिस्क प्रॉब्लेम डेव्हलप झाले किंवा त्यांना डिस्क प्रॉब्लेम आहे, तर मग अशा पेशंट्समध्ये मी डेफिनेटली त्यांना थोडं बेड रेस्टच सांगत असतो. कारण जर डिस्क रप्चर किंवा जे कवरिंग असतं आपलं डिस्कचं, इफ दे इज एनी टियर टू दॅट कवरिंग, इट विल कॉज लॉट ऑफ बॅक पेन, सिव्हिअर बॅक पेन टू द पेशंट, अनबेअरेबल. त्याच्याने बऱ्याचदा तुम्हाला सडन मसल स्पाझम डेव्हलप होतात. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि ऑब्व्हियसली आपण फार काही जास्त तिथे मेडिसिन्स देऊ शकत नाही पेशंटला, म्हणजे फार काही आमचं जे न्यूरोमॉड्युलेटर्स म्हणा किंवा मसल रिलॅक्झंट्स, वी ट्राय टू अवॉइड दोज मेडिसिन्स. सो अशा पेशंट्सला आय वूड डेफिनेटली सजेस्ट की जर आपल्याला नोन डिस्क प्रॉब्लेम आहे, तर आय थिंक इन अ थर्ड ट्रायमिस्टर इट्स बेटर दॅट दे शुड टेक अ रेस्ट. दे कॅन डेफिनेटली वॉक, दे कॅन वॉक अराउंड, दे कॅन डू द जेंटल लाईट एक्सरसाइज ऑल्सो इफ दे आर ओके. But if they are having ongoing back pain and they are diagnosed case of disc problem, then it's better that they should take rest during the third trimester. From spine point of view, I am saying. काय आणि राहुल, आपण क्लिनिकली पण ही मेकॅनिकल बॅक पेन आहे की काही पॅथॉलॉजिकल आहे हे पण आपण डायग्नोज करू शकतो. जनरली प्रेग्नन्सी रिलेटेड असेल आणि हे चेंज ऑफ पोश्चर किंवा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी चेंज झाल्यामुळे असेल, तर ही डल पेन असते.
ओके अँड वेन यू रेस्ट फॉर सम टाईम इट गोज अवे. आणि ही पेन झाली तर थोडीफार रेडिएट होते खाली, पण ती कधीच नीचच्या खाली जात नाही किंवा असोसिएटेड सिम्पटम नसतात, टिंगलिंग, नमनेस वगैरे. आणि सिम्पल मेजर्सनी लाईक तुम्ही थोडंसं मसाज केला, लाईट मसाज, आय एम नॉट टॉकिंग अबाउट डीप टिश्यू मसाज, ओके, लाईट मसाज जर केला किंवा तुम्ही थोडंसं हॉट वॉटर फॉर्मेंटेशन केलं, ॲनाल्जेसिक जेल लावलं, तर तुमचा बॅक पेन हा कमी होतो. सो हे डिफरन्शिएटिंग असतं. जर बॅक पेन असेल तर हा प्रेग्नन्सी रिलेटेड आहे आणि यासाठी डेफिनेटली यू शुड एक्सरसाइज. आणि जर बाकीचं पॅथॉलॉजिकल कॉजेस असेल तर त्याप्रमाणे जसं तुम्ही सांगाल त्याप्रमाणे ट्रीटमेंट होईल. सो आणि हा आपण थोडंसं आता आपल्या तिसऱ्या प्रकारचे पेशंट्स जे विच इज अ वास्ट ॲक्च्युली मॅक्सिमम पेशंट्स आपण जे आपल्या प्रॅक्टिसमध्ये बघत असतो की पोस्ट प्रेग्नन्सी दे स्टार्ट डेव्हलपिंग किंवा दे हॅव्हिंग दोज बॅक पेन ड्युरिंग अ लिटिल बिट बॅक पेन ड्युरिंग प्रेग्नन्सी, पण तो एकदम वाढलेला आहे बाबा पोस्ट प्रेग्नन्सी आणि इट्स काइंड ऑफ अनबेअरेबल बॅक पेन. किती पेशंट्स असे येतात, व्हॉट यू सी इन युअर प्रॅक्टिस, की बरेचसे पेशंट्स आहेत असे कंप्लेंट करणार? 50 to 70% पेशंट वी गेट, ओके, आफ्टर डिलिव्हरी. येस. व्हॉट इज युअर प्रायमरी सजेशन अगेन फॉर दोज पेशंट? आणि ॲक्च्युली पहिले आपण हे विचार करूयात की वाय दे डेव्हलप दिस बॅक पेन. याच्यात परत एक मिसकन्सेप्शन आहे आय वुड से की बाबा त्यांना तुम्ही एपिड्युरल किंवा स्पायनल ॲनेस्थीशिया दिलेला आहे आणि तिथून जे माझं बॅक पेन सुरू झालं आहे तो आजपर्यंत गेलेला नाही आहे. सो पहिले ॲक्च्युली हा पॉईंट थोडा क्लिअर केला पाहिजे आपण. जनरली स्पायनल किंवा एपिड्युरल ॲनेस्थेशियानंतर जर काही पेन होत असेल तर ते फक्त लोकली आणि थोडं सोरनेससारखं असतं आणि दॅट इज व्हेरी टेम्पररी, लाईक 2 to 3 days मॅक्सिमम. त्यानंतर ते होत नाही. सो हे एक मिसकन्सेप्शन आहे की स्पायनल आणि एपिड्युरल ॲनेस्थेशियामुळे पेन होतं. मी स्वतःचं माझं एक्झाम्पल देते की आज माझा मोठा मुलगा 24 वर्षाचा आहे आणि तरीही मला बॅकएक होत नाही. सो जरुरी नाही की त्यामुळे, आणि आमच्या काळात ज्या निडल स्पायनल निडल यूज व्हायच्या आणि आता ज्या होतात त्यामध्ये तर खूप डिफरन्स आहे. सो स्पायनल आणि एपिड्युरलमुळे डेफिनेटली बॅकएक होत नाही. तर हे होण्याचं कारण काय, आपल्या ॲबडॉमिनल मसल प्रेग्नन्सीमध्ये लास्ट ट्रायमेस्टरपर्यंत ऑलमोस्ट 120% स्ट्रेच झालेल्या असतात आणि जेव्हा बाळ येतं बाहेर तेव्हा त्या मसल एकदम लूज झालेल्या असतात. प्लस पेल्विक फ्लोअर मसल्स पण खूप लूज झालेल्या असतात आफ्टर डिलिव्हरी. सो ह्या दोन्ही लूज झाल्यामुळे जे प्रेशर आहे ते पूर्ण आपली बॅक येते, स्पाईनवरती येतं आणि त्यामुळे बॅकएक सुरू होतं. तर त्यासाठी दुसरा प्रॉब्लेम असा आहे की डिलेव्हरी नॉर्मल असेल तर ठीक आहे, काही वेळेस एक्झरसाईज सुरू करतो प्रेग्नंट वुमन, डिलेव्हरी झालेली स्त्री. पण जर सीझर झालं असेल तर तिला शक्यतो सर्व झोपून ठेवतात. 1.5-2 महिने काहीच करायचं नाही, वॉक पण करायचं नाही, काही नाही. त्यामुळे अजून मसल त्या वीक होतात आणि बॅकएक अजून वाढायला लागतो. आणि डू यू फाइंड एनी डिफरन्स बिटवीन द सीझर पेशंट्स अँड नॅचरल बर्थ पेशंट्स, वेदर दे आर हॅव्हिंग एनी, म्हणजे कोणामध्ये बॅक पेन जास्त कोणात कमी असं काही? मी जसं सांगितलं की नॉर्मल डिलेव्हरी झाली असेल तर शक्यतो ॲक्टिव्हिटी लवकर स्टार्ट होते, त्यामुळे ते त्यांच्या एक्सरसाइज पण लवकर चालू होतात. आणि सीझरमध्ये ॲक्च्युली आपण सुरू करू शकतो, लाईक नॉर्मल डिलेव्हरी झाली असेल तर 6 आठवड्यामध्ये आपण चालू करतो एक्सरसाइज. सीझर असेल तर 8-10 आठवड्यानंतर करायचं, पण तो थोडासा आरामाचा पिरियड जास्त असतो त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम सीझरनंतर जास्त होतो. हां, पण स्पायनल आणि एपिड्युरलचा याच्याशी काहीच संबंध नाही. आणि ऑब्व्हियसली नवीन बेबी असतं जे त्यांना नेहमीच कॅरी करत असतात ते, विच इज समथिंग एक्स्ट्रा लोडिंग. सो तुम्ही जेव्हाही एखादी गोष्ट कंटिन्युअस तुम्ही घेऊन फिरताय तर त्याचा लोड तुमच्या स्पाईनवर येणारच आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला मेकॅनिकल बॅक पेन हा होणारच आहे. आणि यामध्ये अपर बॅकएक परत वाढायला लागतो पोस्टपार्टम, कारण एकतर बाळाला उचलण्यासाठी ती पोझिशन पण, जेव्हा तुम्ही फिडिंग पोश्चर जे आहे तुम्ही जर खूप वाकत आहात, कारण खूप वेळ सुरुवातीच्या काळात तर खूप वेळ बसावं लागतं, कारण जोपर्यंत बाळाला सवय होत नाही आणि आईलाही ब्रेस्ट फिडिंग प्रॉपर एस्टॅब्लिश होत नाही तोपर्यंत बराच काळ जातो याच्यामध्ये. त्यामुळे जर पॉश्चर तेव्हा ऑकवर्ड असेल त्यामुळे बॅकएक होऊ शकतं. प्लस हेवी ब्रेस्ट असतात त्यामुळे अप्पर बॅकवरती परत शोल्डरवरती स्ट्रेन येतो. सो मला वाटतं की ड्युरिंग अँटीनेटल पिरियडमध्येच थोडंसं शोल्डर किंवा पेक्टोरल मसल, बॅक मसल यांच्या एक्सरसाइजेस चांगल्या रीतीने करायला हव्यात आधीच. फार महत्त्वाचं आहे. आणि जनरली जे पेशंट्स माझ्याकडे येतात पोस्ट प्रेग्नन्सी बॅक पेन, सो ऑब्व्हियसली एक डिस्क रिलेटेड इश्यू जो आम्ही रूल आउट करत असतो. अनदर जॉईंट समथिंग कॉल्ड ॲज अ सॅक्रोआयलियाक जॉईंट, विच इज आवर स्पाईन इज कनेक्टेड टू आवर पेल्विस थ्रू दिस जॉईंट्स. आणि इन जनरल ह्या जॉईंट्सला फार जास्त मुवमेंट नसते. इट इज अ काइंड ऑफ अ लॉक्ड जॉईंट, सो तिथे फार मुवमेंट नसते. परंतु प्रेग्नन्सीत रिलॅक्सिन हॉर्मोन्स किंवा दुसऱ्या हॉर्मोन्समुळे फ्लेक्सिबिलिटी वाढलेली असते आणि यू डू गेट सम मुवमेंट ॲट दोज पर्टिक्युलर जॉईंट्स.
सो आपण एक काइंड ऑफ अ स्प्रेन म्हणू शकतो त्या जॉईंट्सचा. सो दिस इज व्हेरी कॉमन. म्हणजे माझ्याकडे जे येतात ते बरेचसे पेशंट्स की त्यांना सॅक्रोइलेक स्प्रेन असतो आणि दॅट काइंड ऑफ पेन विच इज गोईंग फ्रॉम द बॅक इट कॅन कम डाऊन इन टू द लेग ऑल्सो. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी कॉमन एंटिटी. So whenever this patient comes to, so we check the hip joint, we check the sacroiliac joint आणि ऑब्वियसली आपण पूर्ण बॅकचं स्क्रीनिंग करत असतो की कोणतं दुसरं सिरियस इश्यूज नाही आहेत ना. अगेन तुमचं काही म्हणजे आता तुमचं पोलॅरिस हेल्थकेअर तुमचं स्वतःचं सेटअप आहे, तर तुम्ही काही अशा प्रकारचे डू यू टेक एनी कॅम्प्स किंवा डू यू टेक एनी एज्युकेशनल काइंड ऑफ प्रोग्रॅम्स वेअर यू कॅन एज्युकेट द पेशंट्स अबाउट पोश्चर, नंतर त्यांनी कसे व्यायाम करावे, काय करावे, असं काही? जे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट आहेत किंवा चाइल्ड बर्थ एज्युकेटर आहेत, तर यांच्या थ्रू आपण अँटीनेटल क्लासेस किंवा मी जसं सांगितलं की आपण लमाज क्लासेस घेतो, त्यामध्ये या सर्व गोष्टींवरती फोकस केलं जातं. प्रॉपर पोश्चर, एक्झरसाइजेस कुठल्या करायच्या आहेत, या सर्वांवरती त्यांना प्रॉपर गायडन्स केला जातो याती. आणि जसं आपण सांगितलं की सॅक्रोआयलियाक जॉईंट पेन, तसंच एक सिम्पायसिस पिबिसला पण पेन होतं पेशंटला. एक ते लास्ट 3 मंथ्समध्ये वाढू शकतं. अगेन रिझन इज सेम की रिलॅक्सिन हॉर्मोनमुळे ते जॉईंट थोडासा रिलॅक्स झालेला असतो, त्यामुळे त्यांना अगदी पोटाच्या खाली जे जॉईंट आहे तिथे सिव्हिअर पेन होतो आणि तो पेन पण मग प्रेग्नन्सी म्हणजे डिलेवर झाल्यानंतर पण थोडाफार राहू शकतो, पण हळूहळू जसं आपण एक्झरसाईज आणि हे डिलेवर होईल त्यानंतर कमी होऊन जातो तो. येस. अगेन वन इम्पॉर्टंट पॉईंट विच आय युजली सी इन माय प्रॅक्टिस, कॉक्सिडायनिया. आता आय हॅव पर्सनली सीन दिस पेशंट्स की जे एक्सटेंडेड लेबरमध्ये होते, काही पेशंट्स म्हणजे लिटरली दे वेअर इन द लेबर फॉर 12 hours 14 hours आणि दे हॅव डेव्हलप दिस टीप ऑफ द कॉक्सिक्स विच इज गॉन इनवर्ड्स आणि मे बी दॅट्स पेल्विक फ्लोअर द लिगामेंट्स वेअर अटॅच टू दॅट पर्टिक्युलर रिजन आणि त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी तेव्हा जो सुरू झालेलं असतं ते कॉक्सिडायनिया म्हणजे ते ॲक्च्युली पेन जस्ट अबाव द ॲनस किंवा जिथं आपण म्हणतो की एकदम टेलबोनचा शेवटचा भाग आपला एकदम टीप ऑफ द कॉक्सिक्स. सो तिथे त्यांना बऱ्यापैकी प्रेशर टेंडरनेस खूप जास्त असतो. सो हे लेबर्सचं जे आहे गणित, तर हिच्यात तुम्ही काही असं रिस्ट्रिक्शन टाकलेलं आहे का की बाबा एवढे आवर्स आता बस झालं म्हणजे याच्यानंतर नाही करायचं, किंवा मग किती पुश करावं, की म्हणजे दिस थिंग्स थोडंसं याच्यावरती तुम्ही अजून थोडं? यामध्ये हे लमाजचे प्रिन्सिपल्स खूप काम करतात. ओके, जेव्हा पेशंटला लेबर पेन स्टार्ट होतो, वी शूड अलाउ देम टू वॉक, मूव अराउंड. त्यांना जे एक्झरसाईज करायचे त्यांना पाठीवर कधीही झोपून राहू देऊ नये. ओके, हां, जर त्यांना वाटलं की मला आराम करायचा आहे, आता मी म्हणजे चालून थकली आहे किंवा मला एक्झरसाईज करायची नाही, तर शी शूड स्लीप ऑन साईड. बॅकवरती झोपल्यानंतर 2 प्रॉब्लेम होतात. एक तर स्पाईनवरती प्रेशर वाढतं, दुसरं बाळाचं प्रेशर इन्फेरियर विना कॅवा त्याच्यावरती पडल्यामुळे ब्लड सप्लाय हार्टला कमी जातो, इनडायरेक्टली बाळालाही कमी येतो आणि बाळ डिस्ट्रेसमध्ये जाऊ शकतं ड्युरिंग लेबर. सो हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जेव्हा तिला पेन्स आहेत तेव्हा तिने फिरायला हवं. त्याचे दुसरे फायदे होतात, ग्रॅव्हिटीमुळे बाळ खाली सरकायलाही मदत होतं आणि लेबरचा जो ड्युरेशन आहे तुम्ही सांगितलं, तर ते ड्युरेशन खूप कमी होऊन जातं. म्हणजे लेबर पेन्स फास्ट यायला लागतात, बाळ खाली डिसेंट लवकर होतं, बाळाला डिस्ट्रेस होत नाही आणि बॅक पेनही होत नाही. त्या मल्टिपल बेनिफिट्स. हां, सो हे लमाजचं एक प्रिन्सिपल आहे. सेकंड, पुशिंग. आम्ही सांगतो की इन्स्टिंक्टिव्ह पुशिंग करायला हवं लमाजमध्ये. म्हणजे पेशंटला तुम्ही फोर्स करू नका की आता तू पुश कर. जनरली हे होतं की नाही आता कळ आली आहे तू पुश कर. सो हे इन्स्टिंक्टिव्ह, तिला जर वाटलं पुश करायचं तर ती पुश करेल. प्लस पोझिशन वाईल पुशिंग. ट्रॅडिशनल जर आपण बघितलं आधीच्या काळामध्ये, तर हे लेबर ही बसून असायची किंवा उभं राहून असायचं. आधी स्त्रिया असं पकडायच्या आणि तर आता ते राहिलं नाही. आता डायरेक्टली आपण बेडवरती घेतो किंवा लेबर टेबलवर घेतो, पेशंट पाठीवर झोपलेली असते आणि त्यामध्ये ती पुश करते, त्यामुळे अजून त्रास होतो तिला. येस, हां. सो द चॉईस ऑफ पुशिंग कधी करायचं आणि कुठल्या पोझिशनमध्ये करायचं ही पेशंटला द्यायला हवी आपण चॉईस. चांगली इन्फॉर्मेशन आज कळाली आहे. व्हेरी गुड. सो जसं आपण आता हे बॅक पेन बघितलं की मोस्ट ऑफ द टाईम इट इज अ मेकॅनिकल बॅक पेन. बरं, देर आर सम सिरियस सिच्युएशन्स की स्पाईन इन्फेक्शन किंवा कधीकधी जर चुकून पडले तर मणक्याचं फ्रॅक्चर होणं. सो स्पाईन फ्रॅक्चर, स्पाईन इन्फेक्शन ड्युरिंग प्रेग्नन्सी आर रिअल सिरियस प्रॉब्लेम्स. ऑब्व्हियसली कोणतेही स्पाईन प्रॉब्लेम्स जर सिरियस असले आणि जर ऑपरेट करावं लागलं तर आम्हाला ते प्रोन पोझिशनमध्ये म्हणजे पालत्या पोझिशनमध्ये झोपून करावं लागत असतं, विच इज ऑलमोस्ट
नॉट इंडिकेटेड ड्युरिंग द प्रेग्नन्सी. आणि I would say 99% situations we always treat these patients conservatively. We do not go for any aggressive treatments. We always try to treat with medicines and bed rest. फक्त जर पेशंटला सिरियस न्यूरोलॉजिकल डेफिसिट बसला किंवा त्यांना पायांमधली ताकद कमी झाली, पॅराप्लेजिया झालं, तर मग आम्हाला ते पूर्ण रिस्क घेऊन आपल्याला ते ऑपरेशन करावं लागतं. पण दीज आर व्हेरी रेअर सिच्युएशन्स. सो मेन जो बॅक पेन म्हणतो आहे आपण, इट इज ऑलवेज अ मेकॅनिकल बॅक पेन. आणि इथे मी आवर्जून सांगेल की आय वुड से दिस इज टोटली रिव्हर्सिबल. हा काही लाईफ लाँग तुमच्याबरोबर राहणार नाही आहे. आणि जर आपण आपलं पोश्चर व्यवस्थित ठेवलं, न्यूट्रिशन, कॅल्शियम रिच डाएट, विटॅमिन सप्लिमेंट्स हे जर आपण व्यवस्थित घेतलं, फूटवेअर्स जसं मॅडमनी सांगितलं आपल्याला की प्रॉपर फूटवेअर्स जर असले, आणि बिफोर प्रेग्नन्सी किंवा अर्ली स्टार्ट आपण जर फोकस केलं कोअर स्ट्रेंथनिंगवर, तर डेफिनेटली आपण बॅक पेन टाळू शकतो किंवा तो वाढू शकत नाही याची आपण काळजी घेऊ शकतो. कधी कधी आपल्याला खरंच बेड रेस्ट घ्यावी लागते, दॅट इज टोटली ओके. कसे बॅकला जर आपल्याला बॅक पेन होत असेल, बॅकमध्ये प्रॉब्लेम असेल, तर द अल्टिमेटली यू हॅव टू लाय डाऊन, कारण दॅट इज द पोझिशन वेअर यू गेट झिरो लोड ऑन युअर स्पाईन. So whenever you have a severe spasm or a back pain, you can always take a bed rest. That is always advisable. आणि आज आपल्याला मॅडमकडनं एक नवीन जी गोष्ट कळली आहे की लमाज सर्टिफाईड, की जिच्यात आपण पेशंटला किंवा आपण सर्व प्रेग्नंट फिमेल्सला एज्युकेट करतो की त्यांनी कोणत्या प्रकारे त्यांनी त्यांचे पोश्चर ठेवावे, कशा एक्झरसाईज कराव्या, थ्रूआउट तो जर्नी कसा असावा आणि व्हॉट टू एक्सपेक्ट. अँड म्हणजे वेळोवेळी आपण पेशंट्सला पहिलेच एज्युकेट करतो काही गोष्टी घडायच्या अगोदरच. तर हे फार छान गोष्ट आज आपण शिकलेलो आहे आणि आज आपल्याला ही एक नवीन माहिती कळालेली आहे. सो मी डेफिनेटली मॅडमचे फार आभार मानतो. आपण आज हे स्टुडिओमध्ये आले आणि आम्हाला हे मार्गदर्शन केलं आहे. सो याबद्दल आपले फार फार आभार. आणि आपण पुन्हा एक नवीन एपिसोडमध्ये भेटूयात, परत एक दुसऱ्या कोणत्या तरी स्पेशालिस्टबरोबर. अगेन इट इज रिलेटेड टू द स्पाईन अँड दॅट पर्टिक्युलर स्पेशालिटी. सो आज मी इथेच थांबवतो आमचे पॉडकास्ट मज्जा रज्जू आणि बरंच काही इथे. थँक्यू राहुल. थँक्यू. बोलवल्याबद्दल.